मननासाठी आज आम्ही पाहत आहोत स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 33 आणि वचन क्रमांक 4. कारण परमेश्वराचं वचन सरळ आहे. सरळ त्याची सर्व कृती सत्याची आहे. परमेश्वराचं वचन सरळ आहे, वाकडे तिकडे नाही. अनेक लोकांनी परमेश्वराच्या वचनाला वाकडे तिकडे घेऊन गेले. अनेक लोक परमेश्वराच्या वचनाला आम्हाला जसं वळवायचं तसं वळवलं. आम्हाला वाटलं की या वचनातून आमचा फायदा होईल, वळवलंच तिकडं. आम्हाला वाटलं या वचनापासून आमचं नुकसान होईल, नको बाबा ते वचन. परंतु परमेश्वर दावीद राजा स्तोत्र 33:4 मध्ये म्हणत आहे की परमेश्वराचं वचन सरळ आहे. सरळ, कुठल्याही प्रकारचं वाकडं तिकडं नाही, कुठल्याही प्रकारचं काटे आणि कुसळामध्ये घेऊन जाणार नाही, कुठल्या प्रकारच्या दुःख समस्या पीडा चिंता काळजी व्याधी आजार विकार टेन्शन ताण दबाव शाप यामध्ये घेऊन जाणार नाही. परमेश्वराचं वचन सरळ आहे आणि ते सरळ वचन आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जातं. आणि म्हणून प्रिय हो, तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या वचनामध्ये रमणं, परमेश्वराच्या वचनामध्ये चालणं, परमेश्वराच्या वचनामध्ये टिकणं आणि परमेश्वराने दाखवून दिलेल्या धाव्यावर आम्ही धावणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आणि त्या पुढे लिहित आहे त्याची सर्व कृती सत्याची आहे. त्याची सर्व कृती, जे जे काही परमेश्वर करतो ना, त्याचे सर्व कृत्य, त्याचे सर्व कार्यक्रम, त्याचे सर्व कृती, त्याचे सर्व नियोजन, त्याचे सर्व प्लॅन सत्याचे आहेत. त्याच्यामध्ये असत्य नाही, त्याच्यामध्ये डुप्लिकेटपणा नाही, त्याच्यामध्ये खोट नाही, त्याच्यामध्ये स्वार्थ नाही, त्याच्यामध्ये मीपणा नाही, आमपणा नाही, गर्व नाही, अभिमान नाही, वेतफुशारकी नाही, लबाडकी नाही, दाखवण्यासाठी नाही, नामधारीपणा नाही, ढोंग नाही, सोंग नाही. परमेश्वराचं प्रत्येक वचन सरळ आहे आणि त्याच्या कृतीमध्ये सत्यता आहे. परमेश्वराने जितकं काही केलं ते सर्व सत्यामध्ये केलेलं आहे. आणि त्याचं एक्झाम्पल जगामध्ये दुसरं एक्झाम्पल नाहीच. प्रभू येशू ख्रिस्त, त्याचा एकुलता एक पुत्र, जसा की त्याने परमेश्वराने भूतलावर त्याने तुमच्या आणि माझ्या तारणासाठी पाठवला, तशाच प्रकारे तो जसा आला ना त्या दिवसापासून तर आज तागायत पर्यंत तो सत्यच होता, सत्य आहे आणि सत्य राहणार आहे. आणि म्हणून त्याचे सर्व जे कृत्य आहे ते सत्याचे आहे. आणि मग प्रिय हो, आज आम्हाला जर त्या परमेश्वराचे आम्ही भक्त आहोत, त्या परमेश्वराची जर आम्ही सेवा करत आहोत, त्या परमेश्वरावर जर आम्ही भाव ठेवलेला आहे, त्या परमेश्वराला जर आम्ही सर्वस्व बनवलेलं आहे, त्या परमेश्वराच्या नावावर म्हणजे मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनामध्ये जर आम्ही चालत आहोत, किंबहुना परमेश्वराने घालून दिलेल्या कित्ता आम्ही जर शोधत आहोत, किंबहुना परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचा आम्ही स्वीकार केलेला आहे, किंबहुना ख्रिस्ती जीवन जगण्याचा आम्ही प्रयत्न जर करीत आहोत, तर प्रिय हो, तुमच्या आणि माझ्यामध्ये सत्य सौप्रसिद्धत 100% सत्य पाहिजे. आणि ज्याच्या जीवनामध्ये सत्य नाही, मग परमेश्वराचे नियोजन मग सत्य आहे. परमेश्वराने सरळ आमच्या समोर सत्य ठेवलंय आणि म्हणून तो स्तोत्र 33:4 मध्ये म्हणत आहे की त्याची सर्व कृत्ये सत्याची आहेत. एक सुद्धा कृत्य आज आम्हाला आमच्याविषयी एक खात्री करायची आहे. आज आम्हाला आमच्या मनाचं अंतःकरणाचं परीक्षण करायचं आहे. आज कुठल्या पालक साहेबांना आणि कुठल्या फादर साहेबांना, बिशप साहेबांना, रेव्हरंड साहेबांना, कोऑर्डिनेटर साहेबांना, आणखीन जे काही आणखीन कोणते कोणते साहेब आहेत, त्या साहेबांना आमचं परीक्षण करू द्यायचं नाही आणि त्यांना तो अधिकार पण नाही, हक्क नाही आणि त्यांनी ते करू पण नाही. आज तुम्हाला आणि मला स्वतःला वैयक्तिकरित्या आणि आम्हालाच विचारायचं आहे, काय माझी सर्व कृत्ये सत्याची आहेत? काय काय उत्तर येते पहा प्रिय. घडी बरा एक 10, 15, 20 सेकंद तुम्ही घेऊ शकता. मला देखील चान्स आहे घेण्याचा. आणि मग आमच्या अंतःकरणातून दोन गोष्टीचे येतील. जे जगिक जीवनाकडे धावणारे आहेत, त्यांचं मन, त्यांचं अंतःकरण, त्यांचे विचार, त्यांचं वागणं, त्यांचं उठणं, त्यांचं बसणं, त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, त्यांची कृती, त्यांचं आचरण, त्यांचं स्वीकार कसा आहे त्याच्यावर डिपेंड राहील. मग जर आम्ही ख्रिस्ताचे आहोत तर आज आम्हाला प्रश्न करायचा आहे आमचे आम्हालाच. आज आम्हाला स्वतःला परीक्षण करायचंय, आज आम्हाला स्वतःला चेकिंग करायचंय, आज आम्हाला स्वतःला परमेश्वराच्या हातामध्ये समर्पित करायचंय. आज आम्हाला त्या मशीन मध्ये जायचंय, कोणत्या ज्या मार्ग सत्य म्हटलेले जीवन आणि जो परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे आणि न्यायाच्या काळात ज्या सगळ्या काही सत्य गोष्टी उघडकीस येणार नाही, आज त्या जगापुढं जाण्याच्या अगोदर
आज आम्ही परमेश्वरापुढे कबूल करूया. आज आम्ही आमच्या अंतकरणाला, मनाला, विचाराला, हृदयाला विचारूया की माझ्या जवळ किती सत्य आहे, मी किती कृती करतो. परमेश्वर तर करतोच आहे. परमेश्वर त्याची सर्व कृती सत्याचीच आहेत. आणि परमेश्वराने जे काही मार्ग रचलेला आहे, आम्ही वाचूया पुन्हा एक वार स्तोत्र 33:4. कारण परमेश्वराचे वचन कारण सरळ आहे. परमेश्वराचे वचन सरळ आहे. वचन सरळ आहे. त्याची आज आज आम्ही त्याचं वचन सरळपणे घेत आहोत का? आज अनेक लोक त्या वचनाचा फायद्यासाठी उपयोग करत आहेत. आज अनेक लोक त्या वचनामुळे जर आम्हाला ताडण होत आहे, त्या वचनामुळे जर आमचं चूक कबूल करत आहेत, ते वचन जर आम्हाला आमच्या आतणारी क्रूरता आणि परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी जर बाहेर काढीत आहेत, ते वचन जर आम्हाला दोष लावित आहे, ते वचन जर आम्हाला शिक्षण देत आहे, ते वचन जर आमच्या जीवनामध्ये जे काही परमेश्वराच्या विरोधात असणाऱ्या गोष्टी जर ते आम्हाला दाखवित आहे, तर प्रिय त्या आम्ही स्वीकारित आहोत का? कारण वचन सरळ आहे. वचनामध्ये काना आणि मात्रा रद्द होऊ शकणार नाही. आकाश आणि पृथ्वी आणि सगळं काही भूतलावरलं नष्ट होईल, परंतु परमेश्वराने दिलेला काना आणि मात्रा रद्द होणार नाही. आणि परमेश्वराचं वचन सरळ आहे का? ते वचन आम्ही सरळपणे स्वीकारित आहोत का? ते वचन सरळपणे आम्ही त्या कृतीत आणि आचरणात आणत आहोत का? त्या वचनाचा सरळ स्पष्टरित्या जसा परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आला आणि त्याने परमेश्वरापासून जसं आलं तसंच दिलं, त्याच्यात काही काळ ढवळ केलं नाही. आज अनेक लोक स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या डामडौलासाठी, स्वतःच्या उंचवण्यासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या नफ्यासाठी, स्वतःच्या समाधानासाठी, स्वतःला कुठेतरी उंच पोस्टवर जागा मिळावी म्हणून त्या वचनाला वाकडं तिकडं करीत आहेत. गलत तरीकेने, वेगळ्या पद्धतीने त्या लोकांपर्यंत ते वाकडं तिकडं करून येत आहे. परंतु देवाचं वचन सरळ आहे, सरळ. आणि म्हणून उपदेशकाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि उत्पत्तीचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये परमेश्वराने मनुष्याला सरळ केलता, सरळ. तो अनेक कल्पनाच्या मागे लागून वाकडा तिकडा झालेला आहे. असा अनेक वेळेस देवाचं सत्य अनेक वेळेस वाकडं तिकडे केलं जातं. परंतु स्तोत्र 33:4 मध्ये म्हणतोय की त्याचे जे वचन आहे ते सरळ आहेत. त्याचा मार्ग जो आहे तो सरळ आहे. त्याचं वागणं जे आहे ते सरळ आहे. त्याचं ताडण देखील सरळ आहे. त्याची कृपा देखील सरळ आहे. त्याची दया देखील सरळ आहे. त्याने आमच्यावर केलेले उपकार देखील सरळ. आणि म्हणून आम्ही सध्या आमच्या स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे की काय आम्ही परमेश्वराच्या कृतीमध्ये राहत आहोत का? आमच्या जीवनामध्ये सत्य आहे का? कारण त्याची सर्व कृती सत्याची आहे. प्रभू येशू ख्रिस्त आला, तो सत्य वागला. देवाचे सेवक योहानाला तो सत्य वागला. आणखीन काही देवाचे सेवक आले, कदाचित त्यांच्या जीवनामध्ये थोडस आत बाहेर होतं, परंतु त्यांनी सेवा करीत असताना सत्याने समर्पित केले, लोकांपर्यंत सत्य प्रकट केलं. बाकीचे काही होते की त्यांनी त्या स्वतःच्या काही डामडौलासाठी सत्य न वागता काही कुठेतरी बाजूला भरकटली. आणि म्हणून आज थोडासा वेळ शिल्लक राहिलेला आहे आणि त्या थोड्याशा वेळामध्ये आज आम्हाला आमचं परीक्षण करायचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जगातला कोणताच सेवक आमचा निर्णय करू शकत नाही, आम्हाला कुठल्याही प्रकारचं ताडण करू शकत नाही, आमचा न्यायही करू शकत नाही. परंतु आज आम्हाला स्वतःलाच तपासण्याची वेळ आलेली आहे. आणि पवित्र शास्त्र सांगतो तर तुझ्या भावाच्या डोळ्यातलं बघण्यापेक्षा तुझ्या डोळ्यातलं बघ. आणि म्हणून आज आम्ही आमच्या डोळ्यातलं बघायचं की आम्ही किती सत्य वागत आहोत. सत्य वागत असताना आम्ही सेवा करत आहोत का? सत्य वागत असताना आम्ही आराधना करत आहोत का? सत्याने आम्ही परमेश्वराच्या प्रिय लोकांची भेट घेत आहोत का? सत्यामध्ये आम्ही त्यांना शिकवत आहोत का? माझ्या बिलीवर्स भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला प्रभू येशूच्या नावामध्ये विनंती करतो, प्रभू येशूचा सेवक या नात्याने शेवटच्या समयाला या काही थोडक्या दिवसात आमचे राहिलेले आहे, या शेवटच्या काळामध्ये मी प्रभू येशूचा सेवक या नात्याने अधिकारवानाने चेतावणी देतो, सावधानतेचा इशारा देतो आणि एक हात जोडून एक देवाचा सेवक तुमचा बंधू या नात्याने मी तुम्हाला विनंती करतो की आज आम्हाला आमच्या मधलं सत्य तपासायचं आहे. कारण बऱ्याच अंशी असं होतं की दुसऱ्याला भरपूर सांगायला भेटतं, परंतु आम्ही मात्र कोरडे पाषाण राहतो. अशी अनेक सेवकांची गत झालेली आहे, होत आहे. बिलीवर्स भावांची, बहिणीची, आई, वडील, प्रिय लेकर सांगायला खूप टमाटमा सांगता येतं. ही जीभ उचलली का लावली टाळ्याला. अहो हे तोंड जर खापराचं असतं तर आतापर्यंत कवाच फुटून गेलं असतं. नुसतं सांगणं नाही तर तुम्हाला आणि मला आज कृती करायची आहे.
आचरण करायचंय. आज आम्हाला स्वतःला तपासायचं आहे, कारण देवाने तो पवित्र आत्मा आम्हाला यासाठी पाठवून दिला की त्याने आमची खात्री करावी, त्याने आम्हाला तपासावं आणि त्या पवित्र आत्म्याच्या फ्लो मध्ये, त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये आम्हाला घेऊन जावं. आणि म्हणून प्रिय हो, आज काळाची गरज आहे, कारण एकच गोष्ट टिकल्या जाईल, ती म्हणजे सत्य, आणि सत्य म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणून प्रिय हो, तुम्हाला आणि मला या दिवसामध्ये सत्याविषयी आणखीन काही बारकाईने आम्ही पवित्र शास्त्राच्या माध्यमातून चिंतन, मनन आणि अध्ययन करत आहोत, यासाठी की आम्ही परमेश्वराचा गौरव करीत असताना, परमेश्वरामध्ये आमचं जीवितक्रम जगत असताना आम्हाला परमेश्वराच्या नियोजनाप्रमाणे आम्ही जीवन जगावं. या ठिकाणी आणखीन एक रेफरन्स पाहूया. स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 36 आणि वचन क्रमांक 5 मध्ये काही गोष्ट लिहिलेली आहे. हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य आकाशापर्यंत पोहोचले आहे, तुझे सत्य गगनाला जाऊन भिडले आहे. हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य, तुझं वात्सल्य, तुझं प्रेम, तुझी दया, तुझी कृपा, जसे काही कोंबडी आपल्या पिल्लांना एकवट करून घेते पंखाखाली, मग गरुड येऊ, साप येऊ, नाग येऊ, कुठल्याही प्रकारचा कुत्र येऊ, प्राणी येऊ, काही येऊ, त्या कोंबडीपेक्षा वरचढ जरी असले तरी ती कोंबडी काय करते, आपल्या लेकरांना, कुठल्याही प्रकारचा, आपल्या पिल्लांना कुठल्याही प्रकारचा दुःख होऊ नये, कुठल्या प्रकारचे संकट येऊ नये, कुठल्या प्रकारचा त्यांचा घातपात नाश होऊ नये, कुठल्याही प्रकारचे ते माझ्यापासून हारू नये, म्हणून कोंबडी काय करते, आपल्या सर्व पिल्लांना आपल्या पंखाखाली दाबून धरती आणि तिची नजर स्वभावावर असती, ती वरती खाली साईडला इकडे तिकडे कायम बघत असती. याचा हेतू हाच आहे की माझ्या पिल्लावर कुठल्याही प्रकारच्या पक्षाची, दुष्टाची झडप जाऊ नये, कुत्र्या मांजरांनी ते खाऊ नये, कुत्र्या मांजरांनी त्याला डवचू नये. आणि म्हणून ती कोंबडी. परंतु परमेश्वर अखिल ब्रह्मांड, अखिल सृष्टीचा निर्माण करताय. वन टाइम, एकाच वेळेस अख्ख्या जगावर त्याचं नियंत्रण आहे, संपूर्ण जगामध्ये त्याचे नेत्र काम करत आहेत. आणि म्हणून तो काय म्हणत आहे या ठिकाणी, आकाशापर्यंत पोहोचले आहे, तुझे वात्सल्य, तुझं वात्सल्य, तुझं प्रेम, वात्सल्य आणि की प्रेम, लव, तुझं प्रेम जे आहे आणि त्या प्रेमामधली जी कृती आहे. अनेक लोक प्रेम करतात, अनेक लोक वात्सल्य दाखवतात, परंतु फक्त डोक्यावर हात ठेवून, आहे की नाही, डोक्यावर हात ठेवायचं, वर वर माया आणि उपाशी निसग बाया, बस. परंतु देवाचं प्रेम तसं नाही. देवाने ज्यावेळेस प्रेम करत आहे तर देव कृतीसह प्रेम करत आहे, प्रॅक्टिकलने प्रेम करत आहे, आचरणाने प्रेम करत आहे, वास्तविकरित्या त्या क्रियाशील जीवनामध्ये प्रेम करत आहे. आणि ते प्रेम फक्त इथंच पुरतं राहिलं नाही, की ते गगनापर्यंत फिरलेलं आहे. खरोखर त्याची दया मान आहे. आणि म्हणून आपण एक गीत हमेशा गात असतो. काल देखील आम्ही त्या गीताचं कडव गायलं. तू प्यार का सागर, सागर दया का तू है, तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं, गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमां की, पर कोई नाप ना पाएगा गहराई तेरे प्यार की. खरोखर या गीताचं आपण कडवं काल घेतलेलं होतं लेक्चर मध्ये. आणि म्हणून त्याची जी नजर आहे ती थेट कुठपर्यंत आहे, तर थेट आकाशापर्यंत. आणि म्हणून पिओ त्याने तुम्हाला आणि मला अनाथ सोडलं नाही, पण त्याच्या पुढे आम्हाला पाहायला मिळतं, तुझं सत्य गगनाला जाऊन भिडलं आहे. त्या लिहिले हे वात्सल्य जसं भिडलंय ना, वाचूया परत एकदा. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, तुझं वात्सल्य आकाशापर्यंत पोहोचलाय, तुझे सत्य आणि तुझं सत्य गगनाला जाऊन भिडलेलं आहे. इतकं मोठं सत्य परमेश्वराजवळ आहे. फक्त आमच्यापर्यंतच राहून द्या, नका गगनाचा विचारच नका करू. आम्हाला जे सत्य समजलेलं आहे ते आमच्या पुरते जरी मर्यादित राहिले ना, आम्ही ते सत्य शेवटपर्यंत जरी टिकवलं ना, आमेन. आणि होता येईल तेवढं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि जर समजा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जर तुम्हाला वेळ मिळत नसेल, किंवा तुम्हाला डेअरिंग नसेल, किंवा तुम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नसेल, तर कृपया ते वचन तरी असत्य करू नका, त्या वचनाला कुठंतरी डॅमेज करू नका, त्या कलंक नका लावू, डाग नका लावू. कारण अनेक ख्रिस्ती भाऊ आणि बहिणी आहेत. मी गेल्या सातत्याने 2-4 दिवसापासून लाईव्ह फेसबुकवर असताना मी फेसबुकवर काही गोष्टी पाहत आहे, आणि अनेक घाणेरड्या पोस्ट प्रभू येशूच्या नावाने त्या ठिकाणी अनेक लोक करत आहेत. आणि त्याला जबाबदार दुसरे तिसरे नसून नामधारी बंधू आहेत, नामधारी भाऊ आहेत, बहिणी आहेत, हे ख्रिश्चनच लोक आहेत, की जे नाही करून हे त्या लोकांना वाकडे तिकडे काही गोष्टी त्यांच्या देवधर्मावर बोलतात. आणि मग मात्र प्रभू येशूची त्या ठिकाणी निंदा नालास्ती काही पोस्टरबाजी केली, मग मात्र त्या ठिकाणी स्वतःला खूप धार्मिक समजतात.
ही चूक त्यांची नाही. त्यांच्यापर्यंत सत्य पोहोचायचं असेल तर पहिलं तुम्ही सत्य स्वीकारा. आज तुम्ही नामधारीपणाने जीवन जगू नका. अनेक लोकांना फेसबुक, व्हॉट्सअप आणि युट्यूब असं एक मजा केल्यासारखे वाटत आहे. तुम्हाला मजा करायची आहे ना, ख्रिस्ती धर्मातले एकही कुठलाही पॉइंट आणि कुठलाही स्वतःला ख्रिस्तीच म्हणून समजू नका पहिली गोष्ट. कारण अशा सारख्या लोकांनी परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव बदनाम केलेलं आहे. मी आज देखील दुपारी काही पोस्ट बघितल्या, खूप खराब आणि ते सांगण्यासारखे नाही तसे विचित्र शब्द त्या ठिकाणी लिहिलेले होते. त्याला जबाबदार कोण? कारण त्याला प्रत्युत्तर देणारे, त्यांच्या लोकांना नावं ठेवणारे, असत्य असणारे, स्वतःला जर ख्रिस्त समजलेला असता आणि स्वतःमध्ये जर सत्य समजलं असतं ना, तर त्या भावाचं तारण करण्यासाठी त्याच्याकडे प्रार्थना केली असती. आमच्यामध्ये सत्य नाही दिसत आणि म्हणून बाकीचे लोक आमच्या त्या असत्याला जोड देतात. आणि म्हणून त्यांचं तारण साधण्यासाठी कृपया माझ्या भावांना आणि बहिणींना विनंती आहे की या मीडियाचा उपयोग जितका चांगला आहे ना, तितका खराब देखील आहे. मीडियाचा उपयोग चांगल्या प्रकारे करत जा. अनेक लोकांना असं वाटतंय आम्ही खूप मोठे धार्मिक, लय मोठे पंडित, आमच्या बाप दाद्यापासून 7 पिढीचे ख्रिश्चन. तुम्हाला मला सांगू द्या, तुम्ही कलम केलेले ख्रिश्चन आहेत. तुमची फांदी लावलेली गुमान करू नका. आणि जर करायचंच असेल तर प्रभू येशूच्या नावावर करा. आणि करायचंच असेल तर पहिलं तुमच्या जीवनामध्ये सत्य स्वीकारा. ते सत्य लोकांपर्यंत पोहोचू द्या. ज्यावेळेस ते सत्य लोकांपर्यंत पोहोचल, परमेश्वराच्या नावाची त्या ठिकाणी निंदा होणार नाही. परंतु ज्यावेळेस तुमच्याकडचं असत्य आणि तुमच्या वाईट विचार आणि तुमच्या वाईट वागणुकी आणि वाईट परिस्थिती तुम्ही ख्रिस्तीला, स्वतःला ख्रिस्ती समजून जर या क्रिएट करत आहात, तर याचा जबर फटका आपल्या तुम्हाला तर मिळणारच आहे. आणि जे कोणी परमेश्वराच्या नावाच्या पोस्टचे खराब करत आहे त्यांना देव देणार आहे, पण त्यांना नंतर देणार आहे. कारण त्यांना कारणीभूत करणारे बिलिओस भाऊ आणि बहिणी आहेत. आणि म्हणून कृपया मी विनंती करील की ते सत्य आमच्यामध्ये असू द्या. विरोध करणाऱ्याला तुम्ही विरोध करा, परंतु प्रेमाने करा. विरोध करणाऱ्याला तुम्ही विरोध करा, परंतु सत्यामध्ये करा. हा तुमचा हक्क आहे. सत्यासाठी तुम्हाला काय व्हायचं ते होऊ द्या, परंतु माझ्या नावाच्या, माझ्या परमेश्वराच्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाची निंदा होऊ देऊ नका. आणि का होतं? कारण आमचं सत्य गगनापर्यंत पोहोचलं नाही, आमचं असत्यच गगनापर्यंत पोहोचलंय. आणि मग काय ते सगळं चालूच असतं. आणि म्हणून प्रिय तुम्हाला आणि मला स्वतःला पहिलं सत्य समजणं खूप महत्वाचं आहे. स्तोत्रसहित अध्याय क्रमांक 40 आणि वचन क्रमांक 11 मध्ये पाहूया. हे परमेश्वरा, तू माझ्या विषयीचा आपला कळवळा आवरून धरू नको. तुझं वात्सल्य व तुझं सत्य हे माझे नित्य रक्षण करो. या ठिकाणी आपण पुन्हा एक वार स्तोत्र 40:11 पाहूया. या ठिकाणी सुंदर असं मार्गदर्शन परमेश्वराने या वचनाच्या माध्यमातून देत आहे. हे परमेश्वरा, तू माझ्या विषयीचा आपला कळवळा आवरून धरू नको. माझ्या विषयीचा वन मॅन शो, वन मॅन आर्मी, वैयक्तिकरित्या आज जितके काही ख्रिस्ती लोक आहेत, भाऊ बहीण, आई वडील, याजक, सेवक, पास्टर, रेव्हरंड, बिशप साहेब, जेवढे कोणते कॉर्डिनेटर साहेब, कर्नल साहेब, गुरुजी साहेब, आणखीन कोणते मोठमोठाले साहेब असतील ना, त्यांना मी विनंती करतो या ठिकाणी स्तोत्र सहित अध्याय क्रमांक 40 आणि वचन क्रमांक 11 मध्ये वैयक्तिकरित्या आम्हाला परमेश्वराला समर्पित व्हायचं आहे. वैयक्तिकरित्या आम्ही किती विश्वासात आहोत हे तपासायचं आहे. वैयक्तिकरित्या आम्ही किती सत्यामध्ये समर्पित आहोत हे शिकायचं आहे. वैयक्तिकरित्या आम्ही परमेश्वराला आवडणारे किती आहोत हे आम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि वैयक्तिकरित्या परमेश्वर आमच्यावर कळवळा करतो. जर आम्ही असत्यामध्ये गेलो, जर आम्ही डुप्लिकेटपणामध्ये गेलो, जर आम्ही ढोंगीपणामध्ये गेलो, जर आम्ही फुसलविणाच्या आत्म्याच्या नादी लागलो, जर आम्ही जगाच्या हौशमौशीमध्ये राहिलो, तर निश्चित अर्थाने आतापर्यंत परमेश्वराचा पुत्र आणि परमेश्वराने केलेली आमच्यावर असणारा कळवळा निश्चित कमी होईल. आणि म्हणून हा कळवळा कमी होऊ नये म्हणून आम्हाला परमेश्वराला म्हणायचं आहे की हे परमेश्वरा, तू माझ्या विषयीचा आपला कळवळा अवमान करू नको, आवरून धरू नको, माझ्यावर करुणा करत राहा. वैयक्तिकरित्या आज अनेक लोक असे आहेत का ते फक्त पाळक साहेबावर डिपेंड आहेत. पाळक साहेबांना फोन करते, आमक्याचं दुखत आहे, फालण्याचं भिजतं ना, आमक सगळ्या गोष्टी पाळक साहेबाला सांगते ना. अहो तुमचं काय तोंड काय सुईनी शिवलं काय? इतक्या दिवसाचे 7 पिढ्यापासून ख्रिश्चन मानता हा, आणि तुम्ही एखाद्या मनुष्यावर भरोसा ठेवता. पाळक देखील एक मनुष्य आहे. तो जरी देवाचा सेवक आहे, परंतु तो मनुष्य आहे. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की मनुष्यावर भरोसा ठेवणारा शापित आहे. मग देवाचा कळवळा किंवा देवाचा अनुभव किंवा देवाची करुणा किंवा देवाची दया आमच्यावर होईल कशी?
जर आम्ही शापात जीवन जगत आहोत तर देवाची दया आमच्यावर होणार नाही. जर आम्ही सत्यामध्ये आमचं जीवन जर करत आहोत ना तर देवाची कृपा आमच्यावर होईल, तर देवाची दया आमच्यावर असेल, तर देवाचा कणवळा आमच्या बरोबर सदोदित राहील, अल्फा आणि ओमेगा होईल. परंतु नामधारीपणामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची गोष्ट त्या ठिकाणी मिळू शकत नाही. आणि मग पुढे तो लिहितोय, तुझे वात्सल्य व तुझे सत्य ही माझे नित्य रक्षण करू. तुझं वात्सल्य, देव वात्सल्य करतोच आहे. तुझं सत्य, अहो देव कायमच सत्य आहे, पण आम्ही किती आहोत, आम्ही किती वात्सल्य करतो, आमच्यामध्ये किती सत्य दडलेलं आहे, आतापर्यंत आम्ही किती लोकांना लुबाडलं आहे. आमचा जर हिशोब घ्यायला सुरुवात केला ना तर वह्याच पुरणार नाही. काही काही लोकांचे जर लहानपणापासून जर कार्यक्रम बघितलं ना लिहून, वह्याच पुरणार नाही, ते हिशोबाच्या बाहेर गेलेले आहेत. आणि म्हणून प्रियो, आमच्यावर देवाने दया करावी, करुणा करावी, देवाने आमच्याबरोबर सातत्याने राहावं, अशी जर तुमची आणि माझी इच्छा असेल तर एकच पर्याय, आमच्या जीवनाला सत्य हवं आहे. ज्याच्या बाजूला सत्य आहे म्हणजे काय, आमच्या जीवनामध्ये ख्रिस्त हवा आहे, आमच्या जीवनामध्ये देव हवा आहे, आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा हवा आहे, आमच्या जीवनामध्ये देवाच्या आज्ञा हव्या आहेत, आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं वचन हवं आहे, आमचं अनुकरण, चालणं, उठणं, बसणं, बोलणं, वागणं सर्व काही देवाला आवडणारे असावं. आणि मग त्यावेळेस देव आमच्यावर दया नाही, करुणा करील. आणि म्हणून प्रियो, सूर्य उगवतो ना, नीतिमानावर देखील उगवतो. तो उगवताना म्हणत नाही का आता एक काही लोक पाप करते तर यांच्यावर मी काय उगवणार नाही. सूर्य उगवताना नीतिमानावर देखील उगवतो आणि अनीतिमानावर देखील उगवतो. सूर्य उगवताना प्रार्थना करणाऱ्या माझ्या ख्रिस्ती भावा बहिणीवर उगवतो आणि जे विधर्मी आहेत ना त्यांच्यावर उगवतो. पण तो सूर्य ज्यावेळेस येईल ना, ज्यावेळेस तो न्यायाधीश येईल ना, तो जगाचा ज्यावेळेस सार्वभौम राजा येईल ना, त्यावेळेस मात्र मग अंधार आणि उजेड, बकरी आणि मेंढर, डावे आणि उजवे, अंधार आणि उजेड, शाप आणि आशीर्वाद, चांगलं जीवन, वाईट जीवन, आम्ही केलेले सत्कर्म, आम्ही केलेले दुष्कर्म, आम्ही किती खोट्यापणात वागलो आणि किती सत्यामध्ये वागलो, सगळ्याची गोरा बेरीज गुणले भागाकार सगळं काय होईल. आणि मग त्यावेळेस आम्हाला वेळ राहणार नाही. आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा या समाला मी सन्मान करतो, आदर देतो, गौरव देतो. आणि प्रभू येशूच्या नावाने या शेवटच्या काही समयामध्ये तुम्हाला आणि मला या वचनाच्या माध्यमातून परमेश्वर शिकवत आहे. तुम्हाला आणि मला चेतावणी मिळत आहे, तुम्हाला आणि मला तो सल्ला मसलत करत आहे, तुमची आणि माझी कान उघडणी करत आहे. तुम्हाला आणि मला या जिवंत भूमीवर परमेश्वरासाठी सत्यामध्ये समर्पित करत असताना वचनाच्या माध्यमातून तो आम्हाला शिकवत आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये म्हणत आहे, ज्याला कान आहे ना तो ऐकू. अनेक लोक कान नसल्यासारखे करतात, बहिऱ्यासारखे वागतात. किंवा बहिऱ्यासारखे असू नका, खरोखर बहिरे असले तर श्रवण यंत्र घ्या. परंतु देवाचं वचन, आत्मिक वचन, आत्मिक वहाड आणि आमच्या आत्म्यामध्ये असलेली सत्यता. अनेक लोक तोंडावर मात्र एकदम मस्तपैकी बोलत येतात, पाठीमागे गेला का झाला वाटोळच, घाबरतच नाहीत अजिबात. मी तुम्हाला प्रभू येशूचा सेवक या नात्याने मी तुम्हाला विनंती करीन की प्रभू येशूला घाबरा, सत्यामध्ये या. कारण परमेश्वर जे आहे त्याचं सत्य ही नित्य माझं रक्षण करत आहे. आणि रक्षण करण्याचं काम आमच्या जवळ जितकं सत्य आहे ना तितकं आमचं रक्षण करणार. म्हणायचं नाही परमेश्वर माझा रक्षक आहे आणि परमेश्वरच्या रक्षकाला डुकली लागत नाही, त्याची पापणी पडत नाही, त्याला झडपही लागत नाही, त्याला काहीच होत नाही. आमेन. कारण तो परमेश्वरचा सेवक आहे. परंतु हे कुणासाठी लक्षात घ्या, जो परमेश्वरचा सेवक आहे त्याच्यासाठी, जे परमेश्वराची सेविक आहे त्याच्यासाठी, ज्याने परमेश्वराच्यावर ज्या भावाने ज्या बहिणीने विश्वास ठेवलाय त्याच्यासाठी, जे परमेश्वरामध्ये वचनाच्या प्रमाणे चालतात त्यांच्यासाठी, ज्यांच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्या सहभागितेमध्ये वाटतात त्यांच्यासाठी, ज्यांच्या जीवनामध्ये सत्य आहे त्यांच्यासाठी, बाकीच्यासाठी नाही. आख काही उक्त घेतलं नाही. तुम्ही काही पाप करताना, देवळात येताना, दानपात्र देताना पाळक साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा, आणि पाळक साहेबाला काही तेवढंच लागत आहे, तो लगेच डोक्यावर हात ठेवून बस झाले कार्यक्रम. याच्याच्यानी तुम्ही स्वतःची भूल करून घेतात.
स्वतःच्या मनाला थोडासा सहारा देतात, परंतु ज्यावेळेस न्यायाचा दिवस येईल याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल. कारण तुझं सत्य ही माझं नित्य रक्षण करत असत. देव जो आहे, जर आमच्या जवळ सत्य आहे तर आमचं रक्षण होणार. सत्य स्वीकारलेलं असताना बऱ्याचशा गोष्टीला आम्हाला सामोरं जावं लागणार आहे. त्रास, संकट, द्वेष, भावना जे काही असतील ते XYZ, काळजी करू नका. देव यामधून देखील सोडवण्यास समर्थ आहे. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आणखीन एक वचन वाचूया. स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 43 आणि वचन क्रमांक 3. तू आपला प्रकाश तू आपला प्रकाश व आपले सत्य प्रगट कर. व आपले सत्य प्रकट कर. ती मला मार्ग दाखवत. ती मला मार्ग दाखवत. तुझ्या पवित्र डोंगरावर. तुझ्या पवित्र डोंगरावर. तुझ्या निवासस्थानी मला पोहोचवेल. या ठिकाणी वाचूया. स्तोत्र 43 वचन क्रमांक 3. तू आपला प्रकाश व आपले सत्य प्रकट कर. तू आपला प्रकाश व आपले सत्य प्रकट कर. हे वचन लिहित असताना दावीद महाराज येणाऱ्या जो प्रकाश होता, येणारा जे सत्य होतं, येणारा जो ख्रिस्त होता, येणारा जो तारणारा होता, तो दावीद राजाच्या वेळेस नव्हता. परमेश्वर यहोवा परमेश्वर पिता होता, येशू पण होता, पवित्र आत्मा पण होता. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तिघ पहिल्यापासून आहेत, परंतु यांचं काम करण्याच्या वेळेस ह्या दावीद राजाच्या समयला तो लिहित आहे की तू आपला प्रकाश व आपले सत्य प्रकट कर. परमेश्वराने तर प्रकाश पण प्रकट केला आणि सत्य पण प्रकट केलं. पण तुम्हाला सांगू द्या, नव्या करारामध्ये मी जगाचा प्रकाश आहे आणि जो कोणी माझ्याकडे येईल तो पुन्हा एक वार अंधकारात चालणार नाही, असं प्रभू येशू ख्रिस्त म्हटला. मग तो प्रकाश आमच्यामध्ये आला होता 2000 वर्षापूर्वी. त्या प्रकाशामध्ये आमचे पूर्वजही चालले नाहीत आणि तोच प्रकाश आज देखील आमच्यामध्ये आहे. वचनाच्या माध्यमातून, पवित्र आत्म्याच्या माध्यमातून, सत्याच्या माध्यमातून, त्याने केलेल्या कृपेच्या माध्यमातून, त्याने दिलेल्या बलिदानाच्या माध्यमातून, त्याने केलेल्या समर्पणाच्या माध्यमातून, त्याला बसलेल्या फटक्याच्या माध्यमातून, त्याने खाल्लेल्या खोड्याच्या माध्यमातून आज देखील तो प्रकाश आमच्यामध्ये आहे. आणि म्हणतोय की तू आपला प्रकाश व आपले सत्य प्रकट कर. अहो, त्याने प्रकाश पण प्रकट केला आणि सत्य पण प्रकट केलं, पण त्या लोकांनी आज स्वीकारलेलं नाही. आणि जितक्याने ते स्वीकारलं नाही तितक्यांना न्यायाच्या दिवशी जाब द्यावा लागेल. आणि जितक्यांनी ते स्वीकारलं आहे परंतु ते स्वीकारून देखील त्यांचा काही उपयोग नाही, त्याप्रमाणे जर ते आचरणच करत नाही तर त्यांनाही हिशोब द्यावा लागेल. आणि म्हणून प्रिय देवाच्या सेवकांनो, भावांनो, बहिणींनो, विश्वासणाऱ्यांनो, मी तुम्हाला विनंती करील की सत्य आमच्या जीवनामध्ये असावं. कारण जोपर्यंत सत्य आम्हाला समजत नाही तोपर्यंत आम्ही बंधमुक्तच होत नाही. कारण सत्य आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये हवं आहे. आणि जर सत्य जर आम्हाला सापडलं नाही, सत्याचा शोध जर आम्ही घेतला नाही, सत्याच्या पाठीमागे जर आम्ही लागलो नाही, सत्याच्या प्रमाणे जर आम्ही चाललो, वागलो, उठलो, बसलो नाही, तर आम्ही अनेक प्रकारच्या बंधनात पडून, एकच नाही नुसतं पवित्र शास्त्र किंवा आत्मिक विषयच नाही, परंतु बऱ्याच वेळेस आम्हाला जगामध्ये अनेक गोष्टी आहेत की ते सत्य तपासावं लागतात. डोळे आंधळ होऊन जमणार नाही. आंधळात जर आंधळ्याला वाट दाखवू, ते दोघं खाचेत पडतील, खड्ड्यात पडतील, परंतु त्या दोघांमध्ये एक धडसा असावा, त्या दोघांमध्ये एक दिसणारा असावा, त्या दोघांमध्ये एक डोळस असावा, त्या दोघांमध्ये कोणीतरी एक प्रकाश असावा, जेणेकरून अंधाराला देखील तो बाजूला घेऊन जाईल. अंधकारात असणारे देखील आमचे भाऊ, बहीण, आई, वडील, प्रिय लोक आहेत. आणि मी तुम्हाला सांगाल, सेवक देखील आहेत अंधारामध्ये. प्रभू येशूच्या नावामध्ये तर सेवकांना देखील वचनाच्या माध्यमातून त्यांना एकदा बॅटरी मारा, प्रकाशाच्या माध्यमातून त्यांच्यावर एकदा चमका. ह्या लोकांनी आपले कान बंद केलेले आहेत, ह्या लोकांनी आपले डोळे बंद केलेले आहेत, ह्या लोकांनी आपलं मुख बंद केलेलं आहे, ह्या लोकांनी शांततेचे पाय रद्द केलेले आहे. कारण पवित्र शास्त्र सांगतं की त्या डोंगरावरून येताना सेवकाचे पाय किती मनोरम दिसतात, परंतु डोंगरावरून येताना आता सेवकाचे पाय मनोरम दिसत नाही. सेवक यायला लागला का लोक आता नमस्कार घालते, सेवक यायला लागला का लोक दरवाजेच बंद करायला लागले. कारण या सेवकाचे पाय काही नीटनेटके येणार. सेवकाचे पाय नुसते घात करायला, नाश करायला, लुटायला, डुप्लिकेटपणा करायला, दानपत्र घ्यायला, देणगी घ्यायला, दशमांश घ्यायला, मंत्र्याची पावती, जागेची पावती, लाईट बिलाची पावती, साऊंडची पावती,
अहो पावत्या तरी कशा कशाच्या घेता लोकांकडून. सत्यामध्ये समर्पित व्हा. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही वाचत आहोत 43 मध्ये की तो म्हणत आहे, तू आपला प्रकाश व आपले सत्य प्रकट कर, तो मला मार्ग दाखवत. ती मला मार्ग दाखवत. आज आम्ही मार्ग कुणाकडून घेत आहोत? जगाकडून. आज आम्ही मार्ग कुणाकडून घेत आहोत? जे देवापासून दूर गेले त्यांच्यापासून. आम्ही आज सल्ला मसलत कुणाची करत आहेत? दुर्जनांची. आज आम्ही सल्ला मसलत कुणाची घेत आहोत? ज्यांनी पार लुटून मोकळे झाले त्यांच्याकडून. आज आम्ही परमेश्वरच्या मध्ये वाढायचं मार्गदर्शन कुणाकडून घेत आहोत? जे लुटरी येत, ज्यांच्या मंदिरामध्ये इतकी काय घाण झालेली आहे, यांचा बाजार झोडपायच्या ऐवजी तुम्ही त्या बाजारातलं भंगार गोळा करीत आहात. आणि म्हणून प्रिय हे सत्य तुम्हाला कळणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी लिहिता येतो, ती मला तू मार्ग दाखवत. एकच मार्ग आहे, मार्ग सत्य आणि जीवन. जो प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, एकच सत्य आहे ते म्हणजे देवाचं पवित्र शास्त्रातील वचन, उत्पत्ती ते प्रकटीकरण, काना आणि मात्रा देखील रद्द न होणार. या वचनातून आम्हाला मार्गदर्शन घ्यायचंय. पवित्र आत्म्याच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन घ्यायचंय. ठीक आहे, तुम्हाला जे मार्गदर्शनासाठी देवाचे अभिषिक्त सेवक सेविका ठेवलेले आहेत, तुम्ही जरूर त्यांचं मार्गदर्शन घ्या. आमेन, प्रेज द लॉर्ड. ही तुमची देखील एक तुमची गरज आहे आणि तुम्ही हे घ्यायला देखील पाहिजे. कारण जगामध्ये जेवढे काही अधिकारी दिलेले आहेत, परमेश्वराने ते अधिकारी खास याच्यासाठी ठेवलेले आहे की तुम्ही मार्ग चुकू नये, तुमचा मार्ग भ्रष्ट होऊ नये, तुम्हाला सत्य समजावं, तुम्ही योग्य त्या ट्रॅकवर यावं, तुम्ही योग्य ते स्वीकारावं, तुम्हाला सत्य माहिती पडावं. म्हणून तर साहेबांची, पास्टर साहेबाची, पाळक साहेबाची, रेव्हरंड साहेबाची, बिशप साहेबाची, कर्नल साहेबाची, कॅप्टन साहेबाची, गुरुजी साहेबाची, जेवढे कोणते साहेब आहेत ना, इतक्या पंथन इतक्या निघलेत. तर साहेबांचं नाव घेता घेता मी आज बऱ्याच दिवसाचं वाट बघतोय की आणखीन कोणते साहेब निघतात का. काय प्रोफिट साहेब, भविष्यवक्ते साहेब, संदेष्टे साहेब, प्रेषित साहेब, सुवार्थिक साहेब, शिक्षक साहेब, सगळ्या प्रकारच्या साहेबांना मी विनंती करीन की परमेश्वराचं सत्य शिक्षण शिकवा. कारण पवित्र शास्त्रामध्ये स्तोत्र 43 मध्ये तो लिहित आहे की ती मला मार्ग दाखवत. परमेश्वराचं सत्य आणि परमेश्वराचा प्रकाश आम्हाला मार्ग आहे. परमेश्वराजवळ काय आहे ते आमचा खरा मार्ग आहे. आम्ही काय करतो की जगामध्ये काय आहे आणि तो मार्ग आम्ही निवडतो. आणि म्हणून निश्चित आमचा मार्ग तो अधोलोकाकडे किंवा नरक राज्याकडे गेल्याशिवाय राहणार नाही. आणि परमेश्वराची इच्छा आहे की एकही आत्म्याचा नाश होऊ नये, तर सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावं. आणि सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी सगळ्यात मोठं लायसन म्हणजे सत्य जवळ असणं. हे डिग्र्या किती असू द्या, या डिग्र्याला कोणी विचारित नाही. माल पाणी किती असू द्या, कोणी विचारित नाही. जमीन जुमला किती आहे विचारित नाही. बँक बॅलन्स किती विचारित नाही. तू दिसतो कसा काय याच्याशी काही घेणं देणं नाही. तुमच्या जवळ आणि माझ्या जवळ सत्य किती आहे हे मायने राखतात, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून या सत्याला आम्हाला स्वीकारायचं आहे. आणि सत्य हे कडू असतं, सत्य हे खतरनाक असतं. सत्य जर स्वीकारायचं म्हटल्यानंतर बऱ्याचशा गोष्टीला सामोरं जावं लागतं. आणि म्हणून लोक म्हणतात बाबा या सत्याच्या लाचांमध्ये पडण्यापेक्षा आम्ही डुप्लिकेटच बरे आहेत. पण तो प्रिय हो, तुम्ही जगामध्ये डुप्लिकेट वागून, खोटं वागून, असत्य वागून, देवाच्या विरुद्ध वागून आता आनंद घेऊ शकता. परंतु सार्वकालिक दिवसामध्ये किंवा येणाऱ्या दिवसामध्ये किंवा न्यायाच्या समयाला हेच तुमचा आनंद दुःखात बदलेल. आणि म्हणून आम्हाला परमेश्वरापासून शिकणं खूप महत्वाचं आहे. तो पुढे लिहित आहे, तुझ्या पवित्र डोंगरावर तुझ्या निवासस्थानी मला पोहोचवत. तुझ्या पवित्र डोंगरावर, तुझ्या पवित्र निवासस्थानी म्हणजे सार्वकालिक जीवनाकडे काय घेऊन जाईल? प्रकाश, सत्य. मग आज आमच्याकडे प्रकाश आणि सत्य आहे का? स्तोत्रामध्ये लिहिता येतो की माझ्या पावला करता प्रकाश आणि मार्ग दिवा. प्रकाश, मार्ग, दिवा, वचन. अहो हे नुसतं लिहून ठेवले म्हणजे फक्त वाचायसाठी नाही लिहून ठेवलं. भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, प्रिय सेवकांनो, ते वचन आमच्या मार्गात. कोणता मार्ग? मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनाचा. कोणता मार्ग? पवित्र नगरीचा. कोणता मार्ग? पवित्र स्थानाचा. आज आम्ही त्या स्थानामध्ये पोहोचत असताना देवाच्या किती गोष्टी स्वीकारलेल्या आहेत.
सांगायला खेद वाटतो, वाईट वाटतं, परंतु प्रिय ही काळाची गरज आहे. सत्य नेहमी एक दिवस बाहेर येत असतं. किती लोकांनी सत्य दाबून धरलं ना ते एक दिवस ते प्रकट होतं. पवित्र शास्त्र तर असं सांगतं की घरातल्या कोपऱ्यात जर बोललेलं असलं ना तर धाब्यावर जाऊन ते एक दिवस प्रकट होईल. अशी कोणतीच गोष्ट झाकणार नाही. आणि मग न्यायाच्या दिवशी आमच्या सामोर जाण्यासाठी आमच्याकडे सगळ्यात मोठं काय असावं? अहो सगळ्या गोष्टी. अनेक लोक म्हणतात अहो आमचं तारण झालं पाळक साहेब, काय तुम्ही आता नवीन शिकवायला चालू केले, आम्हाला पवित्र आत्मा मिळालेला आहे पाळक साहेब. अहो तुम्हाला जेवढ्या भाषा बोलता येत नाही तेवढ्या आम्ही बोलतो पाळक साहेब. अहो तुम्ही जेवढी सेवा केली नाही एवढं रात्रंदिवस आम्ही डोकं खाली आपटो आपटो आमच्या डोक्याला टिंगळा आले. काही काही देवाचे सेवक आणि बिलवर्स भाऊ बहिणी आई वडील दाश आहेत का ते आमचे गुडघे आहेत ना एवढे असे हे झाले, त्याचे साल्टे गेलेत पुढेचे पुढे. पण माझ्या माहितीप्रमाणे जर त्यांच्या जीवनामध्ये आज देखील जर सत्य नाही, जे म्हणतात ना आम्हाला टेंगळ आले आणि इकडे बाजारात रस्त्यावर भेटले होते खोटं बोलताना लोकांना लुटताना दिसतात, याच्यावरून समजत भावांनो बहिणीनो किती तुमच्या प्रार्थना करू करू टेंगळ आले. अनेक लोक म्हणतात आमच्या गुडघ्याला गट्टे पडलेत, प्रार्थना करा प्रार्थना करा, नुसतं वचन नका सांगू. अहो तुमच्या प्रार्थनेमुळे तर सगळ्या सत्यानाश झालाय. देवाच्या वचनाचा तुम्ही पहिल्यापासून प्रचारच केला नाही. फक्त आणा द्या घ्या, स्वतःच सुख सगळ्या स्वतःसाठी. गुडघे टेकून देखील काही लोकांनी फायदा करून घेतला नाही, त्यांचा स्वतःचा झाला, परंतु लोकांचा एक देखील फायदा झाला नाही. अनेक लोक त्या संकटामध्ये आहेत, अनेक लोक त्या असत्यामध्ये आहेत, अनेक लोक त्या खोट्या शिक्षणामध्ये आहेत, अनेक लोक फक्त चिन्ह आणि चमत्काराच्याच पाठीमागे धावत आहेत. याचं एकच कारण की आम्ही जे गुडघे टेकले, आम्ही ज्या प्रार्थना केल्या, आम्ही ज्या विनंती केल्या, फक्त या लोकांना आशीर्वादासाठी केल्या, परंतु त्यांना सत्य शिकवलं नाही. आणि सगळ्यात मोठी खंत आणि सत्य न स्वीकारल्यामुळं, सत्य न शिकवल्यामुळं, सत्य न समजून सांगितल्यामुळं, सत्याचा आणि असत्याचा भेद प्रकट न केल्यामुळं आज अनेक लोक त्या बंधनात आहेत, चोखडात आहेत. आणि याची जबाबदारी तुम्हाला आणि मला स्वीकारणं खूप गरजेचं आहे. ही आज आम्ही स्वीकारूया. ज्याला देवाचा आत्मा चालवतो ते स्वीकारील. पण ज्यांना असं वाटेल ना नळी फुकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे, मग वारे गेलं का ते तिकडं वारं डायरेक्ट आदो लोकात जाईल. मग आजचं वचन प्रिय कुठल्याही देवाच्या सेवकाने सांगूया, परंतु देवाच्या सेवकानं किंवा देवाच्या बिलीव्हर्स भावानं बहिणीनं आईनं वडिलांना सेविकेने सत्य प्रकट करणं खूप गरजेचं आहे. अनेक लोक सत्य दाबीत आहेत आणि तिने दाबीत आहेत. आणि सत्य दाबण्याचं एकच कारण आहे की त्यांच्यामध्ये अनिती भरलेली आहे, त्यांच्यामध्ये जगातल्या गोष्टी भरलेल्या आहेत. आणि म्हणून सत्य माहित नाही. हे स्वतः तर खड्ड्यात पडते, पण माझ्या इतर भावंडांना बहिणींना देखील खड्ड्यात पाडायचं काम करतील. आणि म्हणून सत्य स्वीकारा. थोडासा त्रास होईल, काही अडचण नाही, परंतु हे सत्य तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादाचं कारण बनेल. आणि म्हणून स्तोत्र 43:3 मध्ये म्हणत आहे, तू प्रकाश व आपले सत्य मला प्रकट कर. परमेश्वराने ते केलेलं आहे. आता जबाबदारी आहे माझ्या बिलवर्स भावाची आणि बहिणीची. तुम्ही किती स्वीकारलेला आहे? तुम्ही तुमच्यामध्ये किती प्रकाश आहे? माझ्यामध्ये किती प्रकाश आहे? तुमच्यामध्ये किती सत्य आहे? माझ्यामध्ये किती सत्य आहे? आम्हाला एकमेकाच्या निंदा आलास तरी एकमेकाच्या काही चिठ्ठ्या लिहून पाठवून बघायचं नाही, तू किती 100% का 50% 60%. आम्हाला चेक करायच्या. कारण परमेश्वर ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे जबाब देणार आहे. मात्र आम्ही सत्य प्रकट करणं खूप महत्वाचं आहे. कारण देवाचा पुत्र जे आला ना तर सत्यच प्रकट केलं त्यांनी. देवाचा पुत्र आला त्याने सगळ्या स्वर्गातल्या गोष्टी प्रकट केल्या. आज आम्ही सर्व काही देवाच्या स्वर्गातल्या गोष्टी प्रकट करण्याच्या ऐवजी, देवाच्या स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगण्याच्या ऐवजी जगाची सुवार्ता सांगत आहोत. का तुम्ही आजारी आहात का? तुम्ही बंधनात आहात का? तुम्ही जोखडात आहात का? तुम्ही व्यसनात आहात का? तुम्ही गरीब आहात का? अहो ही कोणती सुवार्ता आहे? प्रभू येशू ख्रिस्तांनी याच्यापैकी एकही सुवार्ता सांगितली नाही. याचा अर्थ आम्ही जगातलं सत्य जे आहे जगातलं ते जगातल्या लोकांना ह्या पद्धतीने सांगतो, परंतु स्वर्गातलं जे सत्य आहे ते मात्र आम्ही दाबून ठेवतो. आणि ही सगळ्यात मोठी आमची गलती. का तर आम्ही स्वतःच सत्य स्वीकारलं नाही. आणि जर सत्य स्वीकारलेलं आहे तर त्या सत्याला आम्ही अनितीने दाबून ठेवलेलं आहे. तर प्रिय दाबून ठेवू नका, त्याला प्रकट होऊ द्या. आणि म्हणून आम्ही प्रत्येक जण म्हणूया, प्रभू तू प्रकाश व आपले सत्य मला स्वतःला प्रकट कर. त्या पाळक साहेबाला भरपूर प्रकट केले, आम्हाला त्याचं काही समजलं नाही. कारण तो काही लय शहाणा नाही आणि जगातले कोणतेच लय शहाणे पंडित नाही. मी पण आलो त्याच्यात. तर मग आज आम्हाला प्रत्येकाला म्हणतो, प्रभू तू जो प्रकाश आणि तुझं सत्य मला प्रकट कर बाबा. हो
आता इतक्या दिवस मी फक्त पाळक लोकांवरच जगत होते. त्यांनी प्रार्थना केल्या तरच मी मुंडकं खाली टेकीत होते. आता नाही. आता मी स्वतः गुडघ्यावर येणार, स्वतः प्रार्थना करणार, स्वतः पश्चाताप करणार, स्वतः लीन होणार, स्वतः सत्य स्वीकारणार. आणि ज्या दिवशी प्रिय तुम्ही सत्य स्वीकारणार त्याच दिवशी तुमच्या 7 पिढ्यापासून आलेले सगळे बंधन आणि जोखड प्रभू येशूच्या नावात तुटल्याशिवाय राहणार नाही. आमचे तुटतच नाही, कारण आम्ही सत्य स्वीकारितच नाही. तर सत्य स्वीकारा, कारण सत्य ही अशी एक गोष्ट आहे की ती आम्हाला डायरेक्ट स्वर्गराज्याचं लायसनच आहे. सत्य म्हटल्यानंतर बऱ्याचशा सगळ्या जवळपास आज्ञेचं पालन होतं प्रिय. पुढचं एक वचन पाहतोय आपण, एक स्तोत्र 85:10. दया व सत्य ही एकत्र झाली आहेत, नीती व शांती यांनी एकमेकींचे चुंबन घेतले आहे. दया व सत्य ही एकत्र झाली आहे. ही एकत्र झालेली, दया आणि सत्य एकत्र झाली. आता आम्ही दया करत आहोत का, आणि आमच्याजवळ सत्य आहे का? आणि जर दोन्ही जर एकत्र झाले तर एक गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने या जगामध्ये चाललेलं आहे. देवाच्या माध्यमातून, समाजसेवेच्या माध्यमातून, जगातल्या सध्याच्या वातावरणानुसार अनेक लोक एकमेकावर दया करीत आहेत. अनेक लोक सत्य देखील सांगत आहे. दोन्ही एकत्र झालेले आहेत. मग हे करीत असताना फक्त लोकांपुरतं मर्यादित न राहता आज आम्ही स्वतः बऱ्याचशा गोष्टी स्वीकारणं खूप गरजेचं आहे. पुढचं वचन काय लिहिलंय? नीती व शांती नीती व शांती यांनी एकमेकींचे चुंबन यांनी घेतले आहे. एकमेकीचे चुंबन घेतलेलं आहे. या ठिकाणी पुन्हा एक वार वाचूया 85:10. दया व सत्य ही एकत्र झाली आहेत, नीती व शांती यांनी एकमेकींचं चुंबन घेतले आहे. आज आमच्याकडे ह्या गोष्टी आहेत का? दया आहे का? सत्य आहे का? शांती आहे का? प्रेम आहे का? नीतिमानचं जीवन आहे का? आज आम्हाला तपासायचंय प्रिय, आणि हेच सत्य आहे. आणि मग ह्या गोष्टी आम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. आज अनेक लोक शास्त्र भाग वाचत नाहीत. आज अनेक लोक पवित्र शास्त्राचं अध्ययन करत नाही, मनन करत नाही, चिंतन करत नाही. आज अनेक लोक आहेत की ते कधी पाळक साहेबांना फोन करून सांगत नाहीत की पाळक साहेब हे वचन मी वाचलं, अमकामका अध्ययन, अमकामका वचन, परंतु ते मला समजा नाही, कृपा करून तुम्ही मला सांगता का? नाही, चुकून सुद्धा फोन नाही करणार. पाळक साहेब आम्ही गाडी घेतली, प्रार्थना करा. पाळक साहेब आम्ही बंगला बांधला, प्रार्थना करा. पाळक साहेब आम्ही अमकं फलन बिस्तन सगळे ह्याच, हे दुखतय, ते दुखतय, हे घेतलंय, ते घेतलंय, हे घ्यायचंय, ते घ्यायचंय, त्याच्यासाठी प्रार्थना करा. लोन पास होऊन द्या, अमकं करू द्या. आणि मला ते लोन पास करू ते हप्ते भरू वरून प्रार्थना करायची. पाळक साहेब हप्ता चुकायला लागलाय, प्रार्थना करा तो हप्ता कसा तरी भरला जाईल. पण पाळक साहेबांना कधी तुम्ही म्हटले का, पाळक साहेब आम्ही तुम्हाला विनंती करतो फक्त 1 मिनिट द्या तुमच्या सांसारिक जीवनातला? कारण पाळक साहेब संसारात इतके काय गुंग झालेले आहेत ना, तर देवाचं सत्य ते विसरूनच गेलेले. त्यांना म्हणा, पाळक साहेब तुमच्या लेकरा बाळातून 1-2 मिनिटं द्या आणि देवाचं वचन आम्हाला समजून सांगा. परंतु नाही, 7 पिढ्यापासून असं झालंच नाही. पण आता होऊन द्या, आता करा. फोन करा तुमच्या पाळक साहेबांना, सेवक साहेबांना, बिशप साहेबांना, कोऑर्डिनेटर साहेबांना, फादर साहेबांना, गुरुजी साहेबांना, कॅप्टन साहेब असू ते जेवढे दुनियातले कोणतेही साहेब असू, तुम्हाला जर नाही समजत ना, फोन करा. कारण ख्रिस्ती लोक सत्य जाणून घेणारे लोक आहेत. ख्रिस्ती लोक सत्य स्वीकारणारे लोक आहेत. ख्रिस्ती लोक सत्य जीवन जगणारे आहेत. आणि जर आम्हाला सत्यच माहिती नाही तर मग काय? नावाला टोपण ख्रिस्ती होऊ नका. लांबलचक जगे घालणे, लांबलचक क्रॉस उघडे करणे, काय काय गोष्टी करणे. आणि आता ख्रिस्ती लोकांची तर एक साधी सोपी व्याख्या झालेली, आता क्रॉसही नाही घातला ना तरी चलतो, बायबल जरी यांच्या जवळ नसलं ना तरी चलत. परंतु जगातले लोक बरोबर ख्रिस्ती लोकांना ओळखतात. फाटलेले कपडे, तुटलेले कपडे, वाकडे केलेले तोंड, भूतासारखे मेकअप केलेले चेहरे, लोक लगेच ओळखतात हे ख्रिस्ती लोक आहेत. अहो काय तुम्ही टिंगल चालवली, काय तुम्ही टवाळी चालवली, काय तुम्ही ख्रिस्ताच्या नावाची निंदा करतात. बिलीवर्स भावांनो, बहिणींनो. आणि झालंय सेवकांच्या पाळकीन बाईचं तर विचारायचंच नाही. त्यांचे थोबाड तर इतके त्यांच्यापेक्षा भंगार असतात ना, दुष्ट आत्मे सुद्धा लोळायला कधी कधी कानगाड्या करतील ते असे बघतात.
खेदाची गोष्ट आहे, लाजेची गोष्ट आहे, शर्मीची गोष्ट आहे. कारण आम्ही सत्य स्वीकारलं नाही. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतंय की देवाच्या सेवकांनी कसं राहावं, देवाच्या सेविकांनी कसं राहावं, विश्वासाला भावानी बहिणीने कसं राहावं, ज्याच्याजवळ सत्य आहे त्यांनी कसं समर्पित जीवन जगावं. आमच्या मागच्या लोकांकडे बघा, प्रेषिताकडे बघा, त्यांच्या मंडळीकडे बघा, त्यांच्या लोकांकडे बघा. पवित्र शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील की प्रभू मध्ये त्या नटत होत्या, सजवत होत्या, स्वतःला शिंगारीत होत्या, परंतु व्यवस्थित जरा धोरणात, लाईनीत. आम्ही पार लाईनच सोडून दिली, लाईनीच्या बाहेर गेलो. आणि म्हणून प्रिय, हे सत्य आम्हाला स्वीकारणं कडू लागल, परंतु हे सत्य आहे. आमचा पेहराव, आमचं उठणं, आमचं बसणं, आमचं बोलणं, सगळ्या गोष्टी प्रिय हो या का होतात, तर आम्हाला शिकवलं नाही. अहो, आमच्या पालक साहेबांनी जर आम्हाला शिकवायला गेलं म्हणजे नाही, जातोय तुझ्या घरी का, तुझं तुझ्या घरून मला मिनिस्ट्रीचे पैसे नाही देत कपडे खरेदी करायला आणि मेकअप करायला, म्हणू द्या त्याला, म्हणा गेट आउट फ्रॉम दिस माय चर्च. तुझी काही गरज नाही माझ्या चर्च मधून, लगेच गायब हो तू, काही गरज नाही तुझी. हे भुताडा चर्च मध्ये बसून तुम्ही चांगल्या लोकांचं वाटोळा करताय. बस झालं, मी परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देईन. 5-6 महिने झाले लॉकडाऊन झाले, चर्च बंद आहेत ना, आमेन, धन्यवाद, प्रेज द लॉर्ड. कमीत कमी लोक आता कमीत कमी त्या भुताडासारख्या रस्त्यावर तरी नाही निघले. आणि मी विनंती करेल देवाच्या नावात प्रभू मध्ये की आता लवकरच लॉकडाऊन संपणार आहे, पुन्हा एक वार चर्च चालू होणार आहे. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आता तरी सांभाळा, आता तरी सुधारणा करून घ्या, आता तरी सत्य स्वीकारा. कारण सत्य न स्वीकारल्यामुळं, सत्य न सांगितल्यामुळं आज सत्य न सांगितलेल्या सेवकाचं देखील पतन झालेलं आहे. आणि सत्य कळून सुद्धा ज्यांनी त्याचा स्वीकार केला नाही, अशा बिलिव्हर्स भावाचं, बहिणीचं, आई वडिलांचं देखील पतन झालेलं आहे. परंतु वेळ गेलेली नाही, अजून आमच्या हातात थोडासा टायमिंग आहे. तो येणार आहे, तो उशीर करणार नाही. आणि तो ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे, आचरणाप्रमाणे फळ देणार आहे. आणि मग तो म्हणेल, हे माझ्या सेवका, तुला जर सगळं मी ज्ञान, बुद्धी, चातुर्य आणि तुला मी कोंबडीप्रमाणे, त्या पिल्लाप्रमाणे जर सांभाळलं होतं, मी तुझ्या सर्व पातकाची क्षमा केली. तुझ्यासारखा पातक तर एकही नव्हता. सेवकासारखा पापी एक सुद्धा नाही. साध्या बिलिव्हर्स पेक्षा सेवक सगळ्यात मोठा पापी. कारण त्याला समजून उमजून जर त्याच्या काही गोष्टी झाकून ठेवतो ना, प्रकट करीत नाही ना, सगळ्यात मोठा. कारण तोही खड्यात जातो आणि दुसऱ्यालाही खड्यात करतो. तरी देव तुमच्यावर आणि माझ्यावर कृपा करतो, याच्यासाठी की आम्ही खड्यात जाऊ नये, आम्हाला दिलेले लोक देखील खड्यात जाऊ नये. आणि म्हणून आम्हाला सत्य सांगणं. चर्चला गर्दी कमी झाली तरी चालेल, लाईव्ह फेसबुकला 1 मुंडक नसलं तरी चालेल, 5, 25, 100 असले त्याच्याशी काही घेणं देणं नाही, परंतु सत्य प्रकट करा. कारण स्वर्गाच्या राज्यामध्ये सगळाच काही मॉप जाणार नाही. तर त्या उरलेल्या लोकांमध्ये आमचा समावेश नसावा, अशी जर तुमची आणि माझी इच्छा असेल तर निश्चित अर्थाने आम्ही सत्य स्वीकारणं खूप गरजेचं आहे. आज आम्ही पुन्हा एक वार सत्य भाग 2 मध्ये काही गोष्टी शिकलेलो आहोत. आणि त्या गोष्टीमध्ये स्तोत्रसहित अध्याय क्रमांक 33 आणि वचन क्रमांक 4 आम्ही पाहिलं की त्याची सर्व कृती सत्याची आहे, त्याचे सर्व मार्ग सरळ आहे. 36:5 मध्ये पाहिलं, तुझे सत्य गगनाला जाऊन भिडलेलं आहे. आज आमचं कुठं भिडलेलं आहे? आमचं पाप गगनाला भिडलंय. पाप, सत्यता नाही, आमची धार्मिकता नाही, सत्यता नाही ना, आमचा चांगलपणाचा विषयच नाही. आमचं पाप गगनाला भिडलंय. आणि आज परमेश्वर त्या मेघावरून येत यायच्या अगोदर आज वचनाच्या माध्यमातून तुम्हाला म्हणत आहे की माझी सत्यता गगनापर्यंत भिडून ठेवली होती. आता तुमचं अज्ञान, तुमचं असत्यता, तुमचा मूर्खपणा, तुमचं पाप इथपर्यंत आले. आता थोडं राहिलंय. आणि मी येणारे वेळीच त्याला आवर घाला, वेळीच त्याला आवरा, वेळीच त्याचं पतन करा, वेळीच त्या अपराधाची पापाची क्षमा मागा. आणि पुन्हा एक वार परमेश्वर आम्हाला ताजतवानं बनवल. कारण त्याची दया सनातन आहे, त्याचं सत्य आमच्यावर आहे. कारण तो चोराला एका क्षणामध्ये जर तो सार्वकालिक जीवनामध्ये जर घेऊन जात आहे, सुखलोकामध्ये घेऊन जात आहे, तर आम्ही तर काही इतके काही चोट्टे भामटे नाहीत. आता एवढ्या दिवसाच्या 7 पिढीचे म्हणल्यानंतर चोट्टे भामटे तर नसतेनच. त्याच्यातले काही असले तर त्यांचंही परिवर्तन करेल परमेश्वर, जर त्यांनी जर स्वतःला परमेश्वरामध्ये समर्पित केलं. आणि नंतर आम्ही स्तोत्र 40:11 मध्ये पाहिलं की तुझे सत्य ही माझे नित्य रक्षण करीत आहे. आणि शेवटचा रेफरन्स आम्ही पाहिला स्तोत्र 43:3 मध्ये, तू प्रकाश व आपले सत्य प्रकट कर. अशा प्रकारे आम्ही सत्याविषयी जाणून घेत आहोत, शिकत आहोत, चिंतन करीत आहोत, मनन करीत आहेत, अध्ययन करीत आहेत. हे तुमच्या हितासाठी, माझ्या हितासाठी आणि संपूर्ण मानव जातीच्या हितासाठी आहे, यासाठी की आम्ही सत्यामध्ये समर्पित व्हावं. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईन. लाईव्ह फेसबुक मध्ये देवाच्या सर्व अभिषिक्त सेवकांचं, सेविकांचं, माझ्या प्रिय भावांचं, बहिणीचं, आई वडिलांचं, प्रिय लेकरांचं मी हार्दिक मनापासून स्वागत करतो.
पुढच्या भागामध्ये आम्ही अनेक भागामधून माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः 10 भागापर्यंत आम्ही सत्य या वचनाच्या मधून सत्य या विषयावर आम्ही परमेश्वरच्या वचनाच्या माध्यमातून चिंतन आणि मनन करत आहोत. आणि क्रमशः आज आम्ही पुन्हा एक वार लाईव्ह फेसबुक मध्ये सत्य भाग 3 मध्ये आम्ही आणखीन परमेश्वरच्या वचनाला घेऊन आम्ही सत्य प्रकट करण्याचा नेटाने प्रयत्न करूया. आणि खरोखर तुम्हाला ज्या काही गोष्टी परमेश्वरच्या वचनाच्या माध्यमातून समजलेल्या आहेत किंवा ज्या समजल्या नाहीत किंवा ज्या चुकीच्या वाटतात, कृपया तुम्ही मला कमेंट मध्ये लिहा. कृपया माझा नंबर मी दिलेला आहे, नसल तर 97 30 14 37 12 हा माझा नंबर आहे, कॉन्टॅक्ट नंबर. जर चुकलेला असेल तर का चुकलं, कुठं चुकलंय, कशाने चुकलंय ऑब्जेक्शन करू शकता, तुम्ही मला करेक्ट करू शकता. आणि तुमच्याकडे जे सत्य आहे ते मला देखील सांगून माझी चूक दाखवून मी देखील त्या सत्यामध्ये कसा येईल यासाठी आम्ही एकमेकांमध्ये सहभागिता ठेवूया. आणि जेणेकरून तुमचं आणि माझं देखील तारण व्हावं. कारण बोलणारा जरी मी असेल पण तो बसणाऱ्यापैकी देखील अनेक प्रियजन आहेत की देवाने माझ्यापेक्षा जास्त सत्य त्यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. फरक एवढा आहे की ते घाबरतात, ते पुढे येत नाहीत, ते दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या आणीत मागून. तुम लढो हम कपडे सांभाळते. काही करू नका, बंदूकही चालू नका आणि कपडेही सांभाळू नका. तुमचं सत्य जे असेल ना तुमच्या जवळ राहू द्या आणि ते प्रकट करा आणि होता येईल तितकं इतरांपर्यंत शेअरिंग करण्याचा प्रयत्न करा. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल, मान सन्मान गौरव देईल. एक छोटीशी प्रार्थना करूया. परमथोर दयाळू बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. ख्रिस्त प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो. सत्य भाग 2 मध्ये आम्ही अनेक परमेश्वर स्तोत्र संहिताच्या माध्यमातून जे काही वचनाच्या माध्यमातून तू आम्हाला शिकवलंस त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. हे सत्य वचन आमच्या मरणाच्या टोकापर्यंत प्रभू येशू तुझ्या द्वितीय आगमनापर्यंत आमच्या जवळ असावं यासाठी तू आम्हाला सहाय्य मार्गदर्शन कर. या समोर प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी, विशेष करून मान्य उद्धवजी साहेब, आमचे मुख्यमंत्री, त्यांचे सर्व सहकारी, सर्व डॉक्टर, सर्व नर्सेस, सर्व सफाई कामगार, सर्व सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, बहीण, आई वडील, प्रिय लेकर, प्रत्येकाच्या समस्या, चिंता, काळजी, व्याधी, आजार, विकार, टेन्शन, ताण, दबाव, सध्याची असणारी सर्व आर्थिक व्यवस्था प्रभू येशूच्या नावात तुझ्या सर्व प्रिय जनाला लागेल ते झोपे देऊन पुरवण्यास समर्थ राहा. आणि प्रत्येकाने सत्य स्वीकारावं अशी देखील योजना तू कर. सर्व आदर, गौरव, सन्मान, महिमा तुला देत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो स्वर्गीय पित्या तू होईल. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन. Amen. Amen. Praise the Lord. God bless you. Thank you.